गेल्या किती दिवसापासून किती वर्षापासून आपण हा रसवंतीचा व्यवसाय करतात त्याबद्दल काय सांगताल आपण? माझं नाव सय्यद रमजान तापूर आहे. मी गेल्या 26 वर्षापासून हा धंदा करतो. मी ग्रॅज्युएट आहे. माझं BA कंप्लीट झालं आहे, ITI झालं आहे, अप्रेंटिस झालेली आहे. परंतु कंपन्या केल्या, कंपन्या करून थकलो, कारण काय कोणी परमनंट करत नाही. त्याच्यामुळे मी म्हटलं तेव्हा गावी जाऊन आपला काहीतरी व्यवसाय छोटा मोठा करावा, त्या हेतूने मी पुणे सोडून केस शहरामध्ये एक व्यवसाय छोटासा उभा केला. रसवंतीसाठी लागणारा ऊस असेल, हा ऊस कुठून आणताय आपण? सुरुवातीला माझ्या वडिलांची 2 एकर जमीन होती, परंतु मी कंपनीत काम करून एक 2.5 एकर जमीन घेतली. अशी एकूण मला 4.5 एकर जमीन आहे. आणि या जमिनीत स्वतः मी विहीर खांदी, बोर घेतलं. त्या बोरला पाणी वगैरे चांगलं लागलेलं आहे. आणि त्या बोरवर मी आज सध्या 1.25 ते 1.5 एकर माझ्याकडे गावरान ऊस आहे. तिथलाच ऊस आणतो मी आणि या ठिकाणी गाळायचं काम करतो. स्वतःचा ऊस आहे, तुम्ही बाहेरला ऊस विकत घेतले? नाही, बाहेरचा ऊस घ्यायची गरजच पडत नाही मला, माझ्याकडे भरपूर ऊस आहे. बरं, दिवसभर आपण इतर रसवंती चालवताय आणि मग ऊस कधी तोडताय आपण? हे दिवसभर ऊस इतर रसवंतीचा जेवढा ऊस संध्याकाळी तोडतो मी, कारण लाईटीच्या म्हणजे बॅटरीच्या काही फोकस लावले की म्हणजे याच्यावर खुर्चीवर ठेवतो. आणि त्याच्यानंतर मला जेवढं रोजच्या रोज अवेलेबल जेवढा ऊस लागेल त्या पद्धतीने मी ते ऊस तोडतो, घासतो, गाडी संध्याकाळी लोड करतो आणि सकाळ सकाळी धंदा चालू करतो. बरं, हे जे रसवंती आपण जे तुमच्या गाडीमध्ये चढवताय आणि उतरताय, त्यासाठी किती यंत्रणा लागते, किती माणसं लागतात ते? तर मला फक्त एकच माणूस लागते, कारण हे बघण्यासाठी मी कंपनीत काम केल्यामुळे माझं टेक्निकल, मी जे टेक्निकल ITI केलेलं आहे त्याचा पुरेपूर फायदा घेऊन मी ते मशिनरीमध्ये त्या पद्धतीनं तशा पद्धतीने मी जुगार केला आहे की आपल्याला मशीन चढवताना एकट्याने चढवावी आणि उतरताना देखील एकट्याने उतरावी, या पद्धतीने हे चालू केलं आहे. तर आपल्याला या व्यवसायामध्ये काय प्रॉफिट भेटतं? मला प्रॉफिट म्हणता येणार नाही, परंतु मी माझं कुटुंब चांगल्या पद्धतीनं जगू शकतो आणि मी दुसऱ्यांना 2 जणांना रोजगार देतो इथे. आणि मी ह्या रसवंतीच्या माध्यमातून खूप मोठ्या मोठ्या शासकीय कार्यक्रमात गेलेलो आहे. जसं की आपल्या आदरणीय महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील बीडला आल्या होत्या, त्यावेळेस देखील माझ्या रसवंतीला त्यांना आवर्जून भेट दिली आहे. आणि बऱ्याचशा शासकीय कामामध्ये मी बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहे मशीन.
कारण ह्या तालुक्यामध्ये रसवंतीच्या धंद्यामध्ये मी एकमेव परफेक्ट आहे की माझ्याकडे गावरानुसार, आणि ते सुरुवातीपासून तर जवळजवळ पाऊस पडेपर्यंत माझ्याकडे गावरानुसार आहे. कारण त्याला मी म्हणजे रासायनिक खत टाकतो. रासायनिक खत न टाकल्यामुळं ऊस हा बऱ्याच दिवस टिकतो. गावरान लोक म्हणतात की टिकत नाही, परंतु केमिकल खत टाकल्यानंतर ऊस टिकत नाही, आणि गावरान शेणखत टाकल्यानंतर गावरान हा टिकतो. आणि त्याच्यामुळं माझ्या ऊसाला चव बी आहे, रुढी बी आहे, आणि ऊस लाल बी होत नाही. आता साधारण रसवंती किती महिने आपण सीझन करताय? मी जवळपास 6 महिने रसवंतीचा धंदा करतो आणि 6 महिने चहाचा धंदा करतो. कारण मी हिवाळ्यात चालू करतोय, कारण हिवाळ्यात लोक अशी खूप आहेत की त्यांना रसाची आवड आहे, आणि गावरान असल्यामुळं शरीराला म्हणजे ज्याला शुगर आहे त्याला देखील हा रस जमतो. याला शुगर वाढत नाही, कारण याची साखर होत नाही. आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या असंख्य ग्राहकाला काय आपण आवाहन कराल? मी ग्राहकाला एवढंच आव्हान करू इच्छितो की माझ्याकडं आज बी मला दिवसभर बसायला वेळ नाही, परत तरी पण ज्यानं काय माझ्याकडली रसाची चव घेतली नाही त्यानं आवर्जून माझ्याकडे एका वेळेस रसाची चव घ्यावी, आणि त्याच्यानंतर मला म्हणावं किंवा रस चांगला आहे की वाईट नाही. पण प्रत्येक ग्राहक हा म्हणजे त्याचं परमोच्च समाधान होते माझ्याकडे आले. एकही रस असं म्हणत नाही की तुझा रस चांगला नाही, कारण एक रस घेतच नाही. तो बाहेरचा माणूस असेल, रस्त्यावरचा असेल, किंवा बाहेर जिल्ह्यातला असेल, जर थांबला तर रस घेतला तर मग तो आणखी एक द्यावा. कारण अगदी स्वस्तात आणि मस्त आणि एकदम उत्तम क्वालिटी माझ्याकडे आहे. त्यामुळं ग्राहकांना आणखीन एक आव्हान करतो की माझ्याकडे एक वेळेस रसवंतीतला रस घेऊन बघावा आणि त्याची चव मला सांगावा. एवढीच मी अपेक्षा करतो. आपलं नाव काय आणि ही रसवंती इथं हे रजक भाई यांची चालू आहे, तर या रसवंतीत आपण सातत्याने ते आम्हाला दिसून येत आहात, तर त्यांच्या रसाबद्दल काय सांगाल? गिराईक भरपूर असतं. गिराईक असल्यामुळं एकदा घेतलेला माणूस डबल रस घेतल्याशिवाय इथून जात नाही. तरी आपण तेजस रसवंतीला एक वेळ अवश्य भेट द्यावी.